एकेकाळी एका गरीब शेतकऱ्याला सचिन नावाचा मुलगा होता. सचिन दयाळू आणि चांगला मुलगा होता. इतरांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा. एके दिवशी सचिन जंगलात फिरत असताना त्याला एक झाड सुकत असल्याचे दिसले. झाड सचिनला म्हणाले, "मला पाणी दे, मी मरत आहे." सचिनला झाडाची दया आली. गळ्यात गागरी बांधून झाडाला पाणी घालू लागला. अनेक दिवस झाडाला पाणी देत राहिले. अखेरीस झाडाला पाणी मिळाले आणि ते सावरले. सचिन झाडावर खूप खुश होता. एक झाड वाचवलं तर अनेक झाडं वाचवता येतील असा विचार त्यांनी केला. त्यामुळे सचिनने जंगलात झाडं लावण्याचे ठरवले. त्याने एक लहान झाड लावले आणि त्याला पाणी दिले. सचिन रोज झाडाची काळजी घेत असे. त्याने त्याला पाणी दिले, खत दिले आणि कीटकांपासून त्याचे संरक्षण केले. हळूहळू झाड मोठे आणि मजबूत होत गेले. सचिनने दुसरे झाड लावले, नंतर तिसरे, नंतर चौथे. त्यांनी जंगलात अनेक झाडे लावली. सचिनच्या प्रयत्नांमुळे जंगल पुन्हा हिरवेगार झाले. लवकरच सर्वांना सचिनबद्दल माहिती झाली. लोक त्याला झाडे लावणारा मुलगा म्हणू लागले. सचिनला त्याच्या कामाचा खूप अभिमान होता. त्याला माहीत होते की तो जगाला एक चांगले स्थान बनवत आहे. एके दिवशी एक राजकुमार जंगलात फिरत होता. त्याने सचिनला झाडे लावताना पाहिले. सचिनची मेहनत आणि समर्पण पाहून राजकुमार खूप खुश होता. त्याने सचिनला पुरस्कार देऊन वनरक्षक म्हणून नियुक्त केले. वनरक्षक झाल्यानंतरही सचिनने वृक्षारोपण सुरूच ठेवले. त्यांनी जंगलात आणखी अनेक झाडे लावली. सचिनच्या प्रयत्नांमुळे जंगल सुरक्षित आणि आरोग्यदायी ठिकाण बनले. तात्पर्य: ही कथा आपल्याला शिकवते की लहान गोष्टी देखील मोठा फरक करू शकतात. जर आपण सर्वांनी सचिनप्रमाणे झाडे लावण्याचे काम केले तर आपण जगाला एक चांगले स्थान बनवू शकतो.